नमस्कार. आजचा स्पेशल मेनू आपला आषाढीसाठी आहे. आता येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी हा पदार्थ तुम्ही नक्की करून पाहू शकता. तर त्यासाठी आपण 2 बटाटे उकडून घेतलेत आणि ते मस्त कुस्करून घेतलेत. आता आपण 1 वाटी साबुदाणा त्याची बारीक पावडर करून घेतली मिक्सरमध्ये. आता ती आपण चाळून घेतो. ती बारीक पावडर जी आहे ती कुस्करलेल्या बटाट्यामध्ये घालायची आणि त्याचं मोठं दाणेदार पीठ जे आहे मोठं ते तसंच बाजूला एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं. आपल्याला त्याचा पण यूज नंतर करायचं आहे. तर आता मी हे मोठं जे पीठ आहे उरलेलं ते बाजूला काढून ठेवले. आता आपण ह्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये सैंधव मीठ घातले, बारीक कापून कोथिंबीर घातली, जिरे घातले. आता हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण हे पीठ छान मळून घेतो. याच्यात तुम्हाला मावेल तेवढी साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे त्या पिठाच्या घट्टपणानुसार. तर माझं पीठ व्यवस्थित झालं एकदम. त्याला आणखीन पिठाची गरज नाही पडत. भाकरीच्या पिठासारखं हे पीठ छान मळून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात भरण्यासाठी सारण तयार करतो. तर त्यासाठी मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतले, खोबऱ्याचं किस घेतलं 2 चमचे आणि ड्रायफ्रूट्स पण घेतले 2 चमचे, ते पण किसून घेतले. त्याच्यामध्ये 1 चमचा आपण किशमिश पण घालतो. किशमिशमुळं थोडंसं गोडपणा येते आणि त्याची चव खूप छान होते. कट करून हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि जिरे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकतात किंवा स्किप पण करू शकतात जिरे आणि कोथिंबीर. तर आता आपलं हे सारण पण तयार झालं. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही पिठामध्ये थोडंसं लाल तिखट वापरलं तरी चालते, अर्धा चमचा. पण हे बिना तिखटाचं आणखीन छान चव होते याची मस्त. आता आपण ह्या पिठाची असं गोळा करून घेऊन त्याची पारी तयार करतोय. तयार झालेल्या पारीमध्ये आपल्याला हे सारण बनवलेलं आहे ते घालून त्याचा मस्त बॉल करून घ्यायचं आहे. तर राहिलेले सर्व बॉल मी तयार करून घेते. आणि हे तयार झालेले बॉल आहेत ते आपल्याला नंतर मग असे चाळून जे मोठं उरलेलं पीठ आहे जाडसर त्याच्यामध्ये घालायचे, म्हणून ते आपण तसंच ठेवलेले बाजूला. आता माझे सर्व बॉल तयार झालेत. तर मी ते जाडसर जे मगाशी साबुदाण्याचं पीठ उरलेलं त्याच्यात घालते. त्याच्यावर घोळल्यानंतर पिठामध्ये टाकल्यानंतर त्याला एक छान क्रिस्पीपणा येतो ह्या मोठ्या जाडसर पिठामुळे. आता मी हे मस्त तळून घेते. मस्त अगोदर तेल कडक तापू द्यायचे आणि नंतर गॅस मंद आचेवर ठेवायचे, मीडियम फ्लेमवर. इतके क्रिस्पी बनतात ना हे. तुम्ही एकदा जर बनवले आणि खाल्ले तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा करावेसे आणि खावेसे वाटतील.
धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करायला